नमस्कार. आज मी परत तुम्हाला रेकी जीवन ऊर्जा आहे, हिला लाईफ फोर्स एनर्जी म्हणतात, याबद्दल मी काही सांगणार आहे. तर जीवन ऊर्जा ही ती अदृश्य पण शक्तिशाली ऊर्जा आहे, जी प्रत्येक सजीवांमध्ये सतत प्रवाहित होत असते. हीच ऊर्जा आपल्याला श्वास घेण्याची, हालचाल करण्याची, विचार करण्याची आणि जीवन अनुभवण्याची शक्ती देत असते. ही ऊर्जा वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. जसं भारतामध्ये प्राणशक्ती आपण म्हणतो, चीनमध्ये ची म्हणतात, जपानमध्ये की म्हणतात आणि पाश्चात्य देशांमध्ये लाईफ फोर्स एनर्जी म्हणतात. जीवन ऊर्जा म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या चक्रांमधून, नाड्यांमधून किंवा ऊर्जा क्षेत्रा म्हणजे ऑरामधून प्रवाहित होत असते. जेव्हा ही ऊर्जा मोकळ्या प्रवाहात असते ना, तेव्हा ही शरीर आणि मन ह्या नैसर्गिक स्थितीमध्ये काम करत असतात. पण जीवन ऊर्जा संतुलित असेल तर शरीर निरोगी राहते, मन शांत आणि स्थिर राहते, भावना नियंत्रित राहतात आणि आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता स्पष्ट होते आणि अशा वेळी व्यक्तीला जीवनामध्ये हलकेपणा आणि आनंद जाणवत असतो. जीवन ऊर्जा असंतुलित झाली तर काय होतं, तर ताणतणाव येतं, भीती, राग किंवा गिल्ट, अपराध भावना म्हणजे दुःख, आघात म्हणजे ट्रॉमा, नकारात्मक विचार येत असतात आणि याच्यामुळे जीवन ऊर्जेचा प्रवाह हा आपला कमकुवत होतो किंवा अडखळलेला जातो. आणि ह्या अडथळा आल्यामुळे काय होतं, ब्लॉकेजेस तयार होतात आणि इथे आपल्याला मग थकवा जाणवतो, डोकेदुखी, अंगदुखी वाढते, चिडचिड होते, अस्वस्थता निर्माण होते, झोपेच्या समस्या दिसतात, भावनिक असंतुलन वाढते. शारीरिक ऊर्जाना हे नेहमी म्हणजे बरेचदा म्हणजे आपल्या ऊर्जेच्या असंतुलनाचे संकेत असतात. आपले विचार, आपल्या भावना थेट जीवन ऊर्जेवर परिणाम करत असतात. म्हणजे सकारात्मक विचार असेल तुमचे तर ऊर्जा प्रवाह मजबूत असतो आणि नकारात्मक विचार असतील तर तुमचा ऊर्जा प्रवाह कमकुवत करतात नकारात्मक विचार. म्हणूनच रेकीमध्ये सुद्धा विचार शुद्धी आणि भावनात्मक संतुलन यांना खूप महत्त्व दिले जातं. तर रेकी ही जीवन ऊर्जेचा एक शुद्ध आणि सार्वत्रिक स्वरूप आहे. रेकी करताना साधक हा स्वतः ऊर्जा देत नाही, तर तो फक्त माध्यम असतो. आवश्यक तेवढी जीवन ऊर्जा आपोआप प्रवाहित होते. तुम्हाला काही करावे लागत नाही की काहीतरी स्वतः ऊर्जा घ्या कुठून तरी ब्रह्मांडातून आणि मग ऊर्जा द्या, असं नसतं. तर तुम्ही फक्त माध्यम आहात. तर रेकी ऊर्जा शरीराला जिथे आहे तिथे बरोबर जाते, जिथे गरज असेल तिथे, आणि योग्य रीतीने काम करते, कोणताही दुष्परिणाम करत नाही. जीवन ऊर्जा मजबूत ठेवण्यासाठी मात्र सकारात्मक विचारांची सवय, नियमित स्वयं रेकी घेणं आणि पुरेशी विश्रांती, स्वच्छ पाणी किंवा हलका आहार, कृतज्ञतेची भावना मात्र खूप जरुरी आहे. कारण या सर्व गोष्टी ऊर्जा प्रवाह दुरुस्त करतात किंवा सुधारतात आणि योग्य ट्रॅकने जात असतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मानसिकतेवर, आपल्या भावनात्मकतेवर, आपल्या आध्यात्मिक, आपल्या भौतिकतेवर सुद्धा परिणाम होतो. तर नक्कीच सर्वांनी रेकी शिका आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती करा.